माझ्या खोलीत आलीस आणि माझं ऐकलंस तर तुला परदेशात घेऊन जाईन असे मेसेज करून तो आधी मुलींना भुलवायचा आणि नंतर त्यांचं शोषण करायचा। मागील काही वर्षात तरुणाई मोठ्या प्रमाणात अध्यात्माकडे वळताना दिसलीय। काही ठिकाणी याचा सकारात्मक परिणामही झालाय, मात्र दिल्लीतील एका आश्रमामध्ये सुरू असलेल्या अध्यात्माचा छद्मी हेतूमुळे एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। आश्रमातील 17 मुलींनी तिथे घडत असलेल्या अश्लील आणि मानसिक त्रासदायक कृत्यांचा पोलिसांसमोर पहाडाच वाचलाय। त्यांच्या शहाणपणामुळे आणि धैर्यामुळे या प्रकरणाची खरी थोडक्यात उकल झाली। पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला आणि आश्रमाच्या विविध कामकाजामागील गैरकायदेशीर हालचाली समोर आल्या। आता या घटनेत नेमकं काय आणि कसं घडलंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दिल्लीच्या वसंत कुंज येथील एका पॉश परिसरातील आश्रमात एक धक्कादायक प्रकरणाची उकल झाली आहे। या प्रकरणानंतर आश्रम चालवणारा स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थसारथी तात्काळ तिथून पळून गेलाय। एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार त्या प्रसिद्ध आश्रमात मॅनेजमेंट कोर्सच्या 2 गटात एकूण 35 पेक्षा जास्त विद्यार्थिनी शिकत होत्या। त्यापैकी 17 विद्यार्थिनींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की आश्रम संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने त्यांच्यासोबत छेडछाड केली। तसेच 16 पीडित विद्यार्थिनींची तक्रार न्यायालयात पटियाला हाऊस कोर्टात नोंदवण्यात आली आहे। श्री शृंगेरी मठ आणि त्यांच्या मालमत्ताचे प्रशासक पीए मुरली यांच्या तक्रारीवरून स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांनुसार लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणावर दक्षिणामन्य श्री शारदा पीठ आणि शृंगेरी आश्रमाने एक निवेदन जारी केले। निवेदनात त्यांनी म्हटलंय की स्वामी चैतन्यानंद सरस्वती बेकायदेशीरपणे कामांमध्ये गुंतले होते। त्यांच्या विरुद्ध पूर्वीही तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्याचे आचरण पीठाच्या हिताविरुद्ध होते। त्यामुळे पीठाने त्यांच्याशी सगळे संबंध संपुष्टात आणले असून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्च ही AICTE मान्यताप्राप्त संस्था आहे, जी पीठाच्या अंतर्गत चालवली जाते। या संस्थेचे कामकाज पीठाद्वारे स्थापन केलेल्या गव्हर्निंग काउन्सिलकडे चालवलं जातं, ज्याचे अध्यक्ष प्रख्यात शिक्षकतज्ञ डॉक्टर कृष्णा व्यंकटेश आहेत। सध्या गव्हर्निंग काउन्सिलने आश्वासन दिले की विद्यार्थ्यांच्या हिताची पूर्ण सुरक्षा केली जाईल आणि त्यांच्या शिक्षण किंवा कार्यक्रमांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही। 4 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असा आरोप आहे की स्वामी चैतन्यानंदने EWS शिष्यवृत्तीवर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केले। आतापर्यंत 22 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले। त्यापैकी 17 जणींनी सांगितलं की आरोपी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता। त्याने मुलींशी अश्लील भाषा वापरली, आक्षेपार्ह मेसेज पाठवले आणि बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला। पीडित विद्यार्थिनींचा असा आरोप आहे की विद्यार्थिनींच्या आरोपांनुसार आश्रमासाठी काम करणाऱ्या वॉर्डनच त्यांना आरोपीशी भेट घालून देत होत्या। दरम्यान या प्रकरणाची कुणकुण पोलिसांना लागल्याची माहिती मिळताच ही अश्लील कृत्य करणाऱ्या आणि दानवी वृत्तीच्या स्वामीनं घटनास्थळाहून पळ काढलाय। तेव्हापासून त्याचा कुठेही थांगपत्ता नाही। पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून या स्वामीकडून महागडी वॉल्वो कार जप्त करण्यात आली आहे, ज्यावर UN ची बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती, ती जप्त करण्यात आली आहे। दरम्यान 39UN1 लिहिलेल्या कार संदर्भात UN कडून अहवाल मागवला असता कोणताही क्रमांक जारी केला नसल्याचं त्यांनी सांगितलंय, ज्यामुळे आता प्रकरणाला गंभीर वळण मिळालं असून आरोपीपर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। सर्व पीडित विद्यार्थिनींचे जबाब 164 CRPC कलमानुसार न्यायालयात नोंदवले गेले आहेत। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले तरी अद्याप त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। पोलिसांनी केलेल्या तपासात चैतन्यानंद हा गेल्या 16 वर्षापासून अशा प्रकारे गुन्हा करत असल्याचं समोर आलंय। मुलींच्या फोनमधून चॅट डिलीट करण्याचा तो प्रयत्न करत असे, मात्र पोलिसांनी सुमारे 50 विद्यार्थिनींच्या फोनची तपासणी केली, ज्यात डिलीट केलेले चॅट पुन्हा मिळवण्यात यश आलंय। सगळे पीडित विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजेच EWS गटातील असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। चैतन्यानंद केवळ लैंगिक शोषणच नाही तर आर्थिक फसवणुकीचाही आरोपी आहे। तो ज्या वॉल्वो गाडीचा वापर करत होता ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे। तसंच त्याने मठाची फसवणूक केल्याचा आरोप असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करतायत। तर मंडळी, हे प्रकरण फक्त एका आश्रमापुरतं मर्यादित नसून धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या गंभीर गैरकायदेशीर कामगारांच्या उघडपणे पर्दाफाश करतं। 17 विद्यार्थिनींच्या धैर्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे सत्य समोर आलंय। स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थसारथी सध्या फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात। यामुळे समाजातील पालक, विद्यार्थी आणि तरुणाई या प्रकारांबाबत अधिक जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे। बाकी घटनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच NRT न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।